परतीच्या प्रवासाला सुरुवात छान प्रकारे कार्यक्रम झाला. सर आणि आता भेटून गेले, सगळं काही व्यवस्थित. भाई आणि पण आता निघालेत गावाला आणि आम्ही पण निघालो आता मुंबईकडे प्रस्थान. तर आत्ता सरते शेवटी असं कळलं की तेच जवळ बाबासाहेबांच्या अस्थी आहेत, तर त्यांचं स्तूप इथं बांधण्यात आलं. तर त्या बोललो की आता सरते शेवटी पण जाऊया, बघूनच जाऊया, कारण की सारखं काय येणं होत नाही सोलापूरला. सोलापूर अरे ते इकडे आता तेच बघायला चाललोय आतमध्ये. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थि विहार प्रेरणाभूमी. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थि विहार प्रेरणाभूमी. आणि आता जाऊया वरती, अस्थि कलश आहे तिकडे. वर तर अजूनच मोठं आहे. काळाराम मंदिर प्रवेश नाशिक. गोलमेज परिषद इंग्लंड 1930, 1931, 1932. पुणे करार 24 सप्टेंबर 1932. माणगाव परिषद कोल्हापूर 21 व 22 मार्च 1920. महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह 20 मार्च 1927. आणि हा जो काय फोटो आहे तो खास आहे, कारण की आज 25 डिसेंबर मनुस्मृती दहन दिन. तर आजच्या दिवशी बाबासाहेबांनी मनुस्मृती याला जाळलं होतं. आणि हा महामानवांचा अस्थि कलश.
आणि हे येथील रहिवासी यांनी खोलून दिलं नाही आहे. बरोबर अस्थिविहाराच्या समोर ऐतिहासिक पंचाची चावडी, इथं बाबासाहेबांनी भेट दिली होती. ऐतिहासिक पंचायत चावडीचे महत्त्व. सोलापूर जिल्हा वतनदार महार परिषद, सोलापूर परिषद तर चालू झाला आहे परतीचा प्रवास. बाय बाय सोलापूर, लवकरच येईन. तर आलो फायनली घरी. तर एक लांबचा पण सुखदायी प्रवास. गाडी चालवणारा आमचे जिवलग मित्र नितेश, वन साईड गाडी चालवली, ती पण जास्त ओव्हर स्पीड पण नाही, मस्त व्यवस्थित चालवलं, काही त्रास पण झाला नाही. रात्रीचं काय शूट करण्यासारखं नव्हतंच. बस तो ब्लॉग इथंच एंड. पप्पांचा सत्कार झाला मनुस्मृती दहनच्या दिवशी, बाबासाहेबांनी ज्या दिवशी एक मेन घटना झाली त्याच दिवशी बाबासाहेबांच्याच नावे पप्पांना पुरस्कार भेटला. एवढाच तर ब्लॉगचा एंड. तर लाईक, शेअर, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा भेटू का नवीन ब्लॉगमध्ये लवकरच.